श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी? 28 की 29 जून. राहू काळात चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करू नका. शुभ मुहूर्त कोणता? लवकरच वटपौर्णिमेचा सण जवळ येतोय. सर्व विवाहित स्त्रियांच्या आवडीचा हा सण आहे. अनेक स्त्रिया या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, यावर्षी वडाची पूजा करण्याचा शुभमुहूर्त काय असेल, त्यासोबतच वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, उपवास कसा करावा, त्यासोबतच वटपौर्णिमेचे महत्त्व, अशी वटपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या अनेक मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि आपले वैवाहिक जीवन सुखी व्हावे यासाठी अनेक महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत करतात. कारण वडाच्या झाडाचे आयुष्य खूप असते. वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुष्य असतो आणि त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल आणि आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल. अशा श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात. नवविवाहित महिलांसाठी सुद्धा हा सण खूप विशेष असतो. या दिवशी साजशृंगार करून सुवासिनी महिला वडाची पूजा करतात. तर यंदा वटपौर्णिमेचा सण हा सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. वटपौर्णिमा तिथीची सुरुवात रविवारी 28 जूनला उत्तरात्री 3:06 होणार आहे. ती सोमवारी 29 जूनला उत्तरात्री 5:26 असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 29 जून रोजी सोमवारी वटपौर्णिमा साजरी केली जाईल. याच दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करू शकतात आणि उपवास पण करू शकतात. आता आपण वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते पाहूया. तर सोमवारी 29 जून रोजी सकाळी सूर्योदयापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत सुद्धा वडाची पूजा करणे फलदायी मानलं जातं. कारण ही पूजा शक्यतो महिला सकाळी 11-12 वाजेच्या दरम्यानच ही पूजा करतात. पण त्यातल्या त्यात जर पूजेचा मुख्य शुभ मुहूर्त तुम्हाला हवा असेल तर सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 शुभ मुहूर्त आहे. या वेळामध्ये पण तुम्ही पूजा करू शकता. पण या दिवशी काही महिलांना 10:40 जरी पूजा करायला जमलं नाही तरीही दुपारी 12:30 वाजेपर्यंत सुद्धा वडाची पूजा करणे शास्त्रोक्त आणि फलदायी मानलं गेलेलं आहे. आता जो काही आपण मुहूर्त सांगितलेला आहे त्यातला फक्त तास दीड तास मात्र आपल्याला वगळायचा आहे. कारण यावर्षी वटपौर्णिमे दिवशी राहू काळ आलेला आहे आणि राहू काळामध्ये आपण शक्यतो कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा करत नाही. त्यामुळे आपल्याला सकाळी 6:44 ते 8:27 राहू काळ आहे. त्यामुळे या काळामध्ये शक्यतो पूजा करू नका. त्यानंतर तुम्ही 12-12:30 वाजेपर्यंत पूजा करू शकता. म्हणजेच 29 तारखेला सकाळी 7:15 ते 8:30 वाजेपर्यंत राहू काळ आहे. त्यामुळे शक्यतो या काळामध्ये पूजा करणे टाळा. बाकी तुम्ही 12:30 वाजेपर्यंत सर्वोत्तम मुहूर्त आहे. त्या वेळेपर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता. त्यासोबतच या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जळी उपवास केला जातो. आता निर्जळी उपवास म्हणजे काय, तर काही न खाता पिता हा उपवास केला जातो. खरं तर हे त्रिरात्री व्रत असते. म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून ते हे व्रत सुरू होते. पण 3 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी मात्र उपवास करतात. या पौर्णिमे दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करते. बऱ्याच ठिकाणी स्त्रिया पौर्णिमे दिवशी दिवसभर उपवास करतात. पण काही ठिकाणी अशी पण पद्धत आहे की फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवला जातो. एकदा का वडाची पूजा झाली की मग हा उपवास सोडला जातो. आमच्याकडेही अगदी अशीच पद्धत आहे. सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून आम्ही वडाची पूजा होईपर्यंत उपवास ठेवतो. तर या वेळामध्ये फलाहार तुम्ही करू शकता किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. पण शक्यतो आम्ही सकाळपासून वडाची पूजा होईपर्यंत काहीही खात पित नाही आणि एकदा का मग वडाची पूजा झाली की त्यानंतर मग आपण उपवास सोडू शकतो. काही स्त्रिया सकाळी उपवास धरतात आणि संध्याकाळी सोडतात किंवा काही स्त्रिया पौर्णिमेचा दिवसभर उपवास करतात. तर जशी तुमच्या भागामध्ये पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात. वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले.
याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या संकटापासून येणाऱ्या समस्यापासूनही सुटका मिळते। त्यामुळे या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो आणि सावित्री देवीची कृपा ही त्या जोडप्यावरती राहते, अशी धार्मिक श्रद्धा आहे। वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत आणि वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंबी असतात। यालाच सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे। त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्याला इतर देवांचेही आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं। मनातील इच्छा पूर्ण होतात। संतान प्राप्तीसाठी सुद्धा काही स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते। या दिवसापासूनच वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली। थोडक्यात सांगायचं झालं तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात, वटवृक्षाची पूजा करतात, एकमेकींना वाण देतात, ओटी भरतात, नंतर सावित्रीची कथा ऐकतात, पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करतात। वडाची पूजा केल्यानंतर 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करून हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणीपासून सुटका मिळते। त्यामुळे हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे असे मानले जाते। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला धार्मिक महत्त्व आहे। त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपली रोजची देवपूजा करावी, त्यानंतर व्रत करावे। त्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाची पूजेची तयारी करू शकता। पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे वड पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते आपण आधीच काढून ठेवायचं आहे। वड पूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करायची आहे। यावेळी सुवासिनींनी साजे शृंगार करायचा आहे। 16 शृंगार करून भरजरी साडी किंवा रेशमी साडी किंवा लग्नातला शालू पण या दिवशी विवाहित महिला परिधान करतात। हातभर बांगड्या, कपाळी टिकली, भांगे कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडवी, पैंजण असा साज शृंगार करून ही पूजा करायची अशी मान्यता आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या वटपौर्णिमेला छानसे तयार होऊन ही पूजा नक्की करा। त्यामुळे तुम्हालाही अखंड सौभाग्य प्राप्त होईल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक करा, अनेक मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ।